गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आज तुमच्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीबाबतचा संपूर्ण GR घेऊन आलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची मानधनात वाढ करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय किंवा GR आहे. तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा 5632 प्रक्र 535 आरोग्य 7 10वा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई 40001 दिनांक 14 मार्च 2024चा हा GR आहे. तर प्रस्तावना काय आहे बघा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण 78 सेवांपैकी नियमित 4 सेवांसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातून ₹2000 इतका मोबदला अदा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल ₹2000 पर्यंत राज्य शासनाच्या निधीतून संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच गटप्रवर्तक यांनाही राज्य शासनाच्या निधीतून ₹3000 इतका मोबदला देण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. तसेच संदर्भ 3 येथील शासन निर्णयान्वये राज्य स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येत असलेल्या अनुक्रमे ₹2000 व 3000 या मोबदल्यात अनुक्रमे दरमहा 1000 व 1200 अशी एकूण अनुक्रमे 3000 व 4200 अशी वाढ, तसेच ₹500 प्रतिमाह कोविड भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाचे दरमहा ₹3500 व केंद्र शासनाचे 3000 असा एकूण 6500 इतका मोबदला अदा करण्यात येतो. गटप्रवर्तक यांना राज्य शासनाचे ₹4775 व केंद्र शासनाचे ₹8775 असा एकूण 13775 मोबदला अदा करण्यात येतो. तसेच संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी ₹1500 इतकी वाढ करण्यात आली असून सदर वाढीनुसार राज्य शासनाच्या निधीतून आशा स्वयंसेविकांना ₹5000 व गटप्रवर्तक यांना 6200 इतका मोबदला अदा करण्यात येत आहे. कोविड महामारीचे सावट अद्यापही जगावर असल्याने त्याचा विचार करून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता आपण डायरेक्ट बघूया की शासन निर्णय काय आहे. तर बघा, शासन निर्णय. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात बैठकीमध्ये पुढील प्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 13/3/2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा ₹5000 या मानधनात दरमहा एकूण ₹5000 इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा ₹6200 या मानधनात ₹1000 एवढी वाढ करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ ही नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेले ₹202.04 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतूद पुरवणी मागणी अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी होणाऱ्या अंदाजे ₹965.48 कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीनंतर येणाऱ्या आवर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनामध्ये अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आली. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की 02 सदर योजना सन 2023-24 या वित्तीय वर्षात दिनांक
1/11/2023 पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक 1/11/2023 पासून 22/10/015 या लेखाशीर्षातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 13/3/2024 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक 13/3/2024 रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 2024-03-05-1440-45-39-17 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. अशा प्रकारे या संपूर्ण GR विषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरल्यास तुम्ही आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व असे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहण्यासाठी या चॅनलवरील व्हिडिओला कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.